नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आपल्यासमोर लेखक श्रीयुत भोजराज ढोले यांची मुरबाडची मावशी ही भयकथा सादर करणार आहे. त्याआधी मी एक डिक्लेरेशन देऊ इच्छितो की ही कथा पूर्णपणे मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेली आहे. तसेच या कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कोणताही हेतू नाही. तसेच या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. चला तर वाचन सुरू करूया. अशीच एक संध्याकाळ, थोडी उल्हासदायक आणि थोडी धुसर. एक लग्न समारंभ आटपून मी आणि सौ नाशिकवरून कर्जतला निघालो होतो. हायवेवरून सपाट्यात गाडी डाव्या बाजूचा टर्न घेऊन मुरबाडला पोचली. आता मार्केट क्रॉस करून कर्जतचा रस्ता पकडायचा होता. भाजी मंडीतून जस्ट गाडी डावीकडे वळवणार तोच एक मावशी किंचाळल्याचा भास झाला. काहीतरी अघटित घडल्यासारखं वाटलं. मी गाडीच्या काचा खाली केल्या. ए येड्या, मरायचं आहे का? खाली बघ, डोळे आहेस का नाही? मला दरदरून घाम फुटला. खाली उतरून बघतो तर गाडीचं पुढची दोन्ही चाकं समोरील नालीमध्ये कमीत कमी 6-7 इंच तरी चढलेली. मी हुश्य केलं. थोडं जरी पुढं सरकलो असतो तर गाडी त्या 2-2.5 फूट खोल नालीत सामावली असती. मी मावशीचे आभार मानले. ती आता मात्र गोड हसत होती. नंतर तिनेच 2-3 माणसांना बोलवून गाडी मागे घेण्यास सांगितलं. कुठं निघाला? मावशे, कर्जतला. अरे येड्या, जपून जा, सोबत बाई माणूस आहे, रस्ता घाटाचा आहे, अशी ताकीद देऊन तिने माझ्या हातात गुलाबाचा गुच्छ दिला आणि म्हणाली, लेकीसाठी आहे. मी नेहमीच्या गडबडीत फुलं घेतली आणि गाडी सुरू केली. थोड्या वेळाने हिने विचारलं, हो, त्या बाईला कसं माहिती आपण मुलीकडे चाललो आहोत? मी चक्रावलोच. मी तर असं काही बोललो नव्हतो. मग मी विचार करायला लागलो, का कोण जाणे ती मावशी मला गूढ वाटायला लागली. तिचा चेहरा माझ्या नजरेपुढून हालायला तयार नव्हता. तोच सौच्या हाकेने माझी तंद्रीभंग झाली. अहो, मध्ये 2 वळणं घेऊन गाडी एका विरळ वस्ती असलेल्या गावात पोचली होती. काळा कुट्ट अंधार गावाला गिळू पाहत होता. रस्त्यावरची उन्हाळ कुत्री भेसूर भुंकत होती. गावाचे नाव कळायला काही मार्ग नव्हता. रस्त्याच्या आजूबाजूला असलेली टपरीवजा दुकानं आता बंद झाली होती. घाईघाईत निघाल्यामुळे थर्मास घ्यायचा राहून गेला होता आणि हिला चहा किंवा कॉफी हवी होती. मी कुठे चहा किंवा कॉफी मिळेल का याचा अंदाज घेतच होतो. तोच मला 100-150 मीटरवर एका छोटेखानी झोपडीत मिणमिणता प्रकाश दिसला. थोडा हेसं वाटलं. आता चहाची काहीतरी सोय होणार. गाडी थोडी पुढे घेऊन झोपडीच्या बाजूला लावली. रात्री 11-11:30चा सुमार असावा. वातावरणात गारठा होता. गाडीच्या पुढल्या काचेवर तवबिंदू साचले होते. हिला मी गाडीतच बसायला सांगितलं. वायपर सुरू करून थोडा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. झोपडीचं फळीचं कवाड नुसतं कल्लं होतं. कवाडाच्या समोरच एक आडदांड कुत्रं ठाण मांडून बसलं होतं. आमची गाडी बघताच ते भुंकायला लागलं. माझी गाडी खाली उतरायची हिंमतसुद्धा होत नव्हती, पण चहाची तल्लफ चैन पडू देत नव्हती. मी साईड ग्लास खाली घेऊन हाक मारणार
तेवढ्याच झोपडीतून कोणीतरी बाहेर आलं. मी निरखून बघितलं. कुण्यातरी बाईचा खोकण्याचा आवाज आला. ही आतूनच कुत्र्यावर खेकसली. मुर्द्या, काय झालं बोंबलायला? कोण आहे रे बाहेर? मी दचकलो, कारण आवाज मला ओळखीचा वाटत होता. आपलाच काहीतरी भ्रम झाला असावा असं वाटलं. मी गाडीखाली उतरलो, थर्मास घेतला आणि झोपडीकडे निघालो. आतून दम मिळाल्याने आता कुत्रा शांत झाला होता. मला बघितल्यावर तो शेपटीसुद्धा हलवायला लागला. मी बाहेरूनच हाक दिली, आहे का कोणी आत? हातात मिणमिणता कंदील घेऊन एक स्त्री बाहेर आली. अंधार असल्यामुळे तिचा चेहरा नीटसा दिसत नव्हता. मी तिला निरखायचा प्रयत्न करत होतो, इतक्यात तीच बोलली, कोण आहे बाहेर? अरे बोंबल तरी. आवाज एकदम ओळखीचा. मी आठवायचा प्रयत्न करत होतो आणि एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे, हा आवाज तर मुरबाडच्या मावशीचा. मी नक्षकांत घाबरलो. बाहेरच्या चंदेरी वातावरणात तिचा चेहरासुद्धा आता स्पष्ट दिसत होता. शक्यच नाही, ही मुरबाडची मावशी कशी असू शकणार? माझ्या गाडीचा वेग कमीत कमी 70-80 तरी होता. मग या वेगाने ही आली तरी कशी? माझा गोंधळलेला चेहरा बघून तीच बोलली, काय र, भूत बघितल्यासारखा काय बघतो? आणि गाडीत कोण? तुझी बाईल आहे का? बोलाव तिला बाहेर. मी दिग्मूढ झालो होतो. यंत्रवत मी हिला बाहेर बोलवलं. ही गाडी बाहेर आली आणि त्या बाईला बघून हादरलीच. उसनं अवसान आणून तिने मावशीला नमस्कार केला. मावशीने आमचे अगत्याने स्वागत केले आणि पुन्हा तोच प्रश्न, काय लेकेकडे चालला वय र? बाबा, रस्ता बरा नाही र, तुझं सोड. पण बाई माणूस सोबत आहे. पण मावशे, तुला कसं माहिती आम्ही मुलीकडे चाललो ते? मावशी गूढ असली. तिने बिनदुधाचा चहा आणि सोबत पार्लेची बिस्किटं आम्हाला दिली. चहा बिनदुधाचा असला तरी त्यात अवीट गोडी होती. आम्ही निघायची तयारी केली. मावशींनी पुन्हा बजावलं, काळजी घे रे बाबा, रस्ता घाटाचा आहे. काहीही अडचण आली तर बाप्पाची माया तुला पार करन. आम्ही गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. या साऱ्या घटना पुढचं काहीतरी संकेत देत तर नाहीत असं मला जाणवत होतं. गाडी कर्जतच्या घाटावर निघाली. बाहेर धुकं पडलं होतं. गाडीच्या विंडस्क्रीनवर दवबिंदू इतके जमले की वायपर सुरू करण्याशिवाय गत्यंतर नव्हता. बाहेरच्या नीरव शांततेचा भंग वायपरचा सप सप आवाज करत होता. रात्रीचे 2:30 वाजले होते. पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वळण होतं. कोणत्या बाजूला गाडी वळवावी अगदी कळत नव्हतं. मोबाईलवर नेटवर्क नसल्याने तो आमची त्रेधा तिरपीट नुसती बघत होता. मी गाडी थोडी थांबवली आणि अंदाज घ्यायला लागलो. उजव्या बाजूला एका बोर्डवर काहीसं रसायनी हे नाव पुसटसं दिसत होतं. म्हणजे हे वळण पनवेलला जाणार होतं. मी डावीकडचं वळण निवडलं आणि गाडी पुढे काढली. आता मात्र कर्जतकडे असणारे माइलस्टोन मला दिलासा देत होते. मी काहीसा सुखावलो. हिचा डोळा लागला होता आणि कर्जत फक्त 15-16 किलोमीटरवर होता. घाटाचा रस्ता असल्याने वेळ लागणारच होता. सारं काही आलबेल होतं, पण गाडीचं ॲक्सिलरेटर काही केल्या वेग पकडत नव्हतं. आता तर गाडी अगदी 15-20 किलोमीटर वेगाने सरपटत होती. अशाच वेगाने चाललो तर सकाळपर्यंतसुद्धा पोहोचणं शक्य नव्हतं. मी विचार करायला लागलो, हिला गाढ झोप लागली होती, गाडी रेंगाळली होती आणि अचानक रस्त्याच्या कडेला एक ट्रक थांबलेला दिसला. आता काहीतरी मदत मिळणार या आशेने मला दिलासा मिळाला. मी गाडी थांबवली आणि अंदाज घ्यायला लागलो. ट्रकमध्ये हिरव्या पालेभाज्यांचे गठ्ठे रचले होते. पुढे केबिनमध्ये 3 माणसं आणि एक म्हातारी डोक्यावर पदर पांघरून बसली होती. मी मदतीसाठी आवाज दिला, पण कोणीही मला दाद देत नव्हतं. मला काहीच सुचत नव्हतं.
तितक्यात म्हातारीच खेकसली. मूर्ध्यांनो बघा ना, कोणतरी आवाज देत आहे. मी स्तंभित झालो. पुन्हा तोच ओळखीचा आवाज. मी स्वतःला चिमटा घेतला. मी हादरलो. मी स्वप्नात तर नव्हतोच, पण पुन्हा तोच मावशीचा आवाज. काही कळायच्या आत म्हातारीच्या पदराआडचा मावशीचा चेहरा मला स्पष्ट दिसला. होय, ती तीच होती. आता मात्र मी थरथर कापायला लागलो. ही मात्र गाडीत शांत झोपली होती. माझ्या मनात असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं होतं. ही कोण होती आणि आमचा पिच्छा का पुरवत होती, अगदी समजत नव्हतं. पुन्हा गाडीत बसून निघून जावं असा विचार करून वळलो, पण तोच मावशीचा मायाळू स्वर मला माघारी खेचत होता. अरे थांब की, गाडीत बाई माणूस आहे. अरे परश्या, बघ त्याला काय मदत लागते ती. ट्रकमधून परशाने उडी मारली आणि तो माझ्याजवळ आला. काळ्या कुट्ट रंगाचा धिप्पाड परशा, त्याच्या गळ्यातील चांदीचा ताईत अंधारात देखील चमकत होता. त्याला बघून मला जरा हायसं वाटलं. मी चाचरत माझा प्रॉब्लेम त्याला सांगितला. एव्हाना ही झोपेतून जागी झाली होती. ही सुद्धा गाडी अचानक थांबल्याने घाबरली होती. मी त्याला धीर दिला. परशाने गाडीचं ॲक्सिलरेटर दुरुस्त करणं सुरू केलं. तो बहुधा निष्णात मेकॅनिक असावा. सारे टूल्स त्याच्याकडे होते. तो गाडी दुरुस्त करत होता, पण माझे सारं लक्ष मावशीकडेच होतं. तीसुद्धा आम्हा दोघांकडे एकटक बघत होती आणि मधून काहीसं गूढ हसतसुद्धा होती. माझी अवस्था काहीही आकलन करण्यापलीकडे होती. कसलेही अंदाज बांधले जात नव्हते. एकाच चेहऱ्याच्या आणि आवाजाच्या 3 व्यक्ती कशा असू शकतात, मी विचार करत होतो. हिची अवस्थासुद्धा काहीशी माझ्यासारखीच होती. आम्ही एकमेकांना सावरत होतो. एकदाची गाडी ठीक झाली. मी ॲक्सिलरेटर चेक केलं. सारं काही ठीक होतं. मी परशाचे आभार मानले आणि त्याच्या हातात 500 रुपयाची नोट दिली. त्याने नम्रपणे नकार दिला. मावशीशी बोलायची सुद्धा हिंमत होत नव्हती, पण मनाचा हिया करून आम्ही दोघंही मावशीपर्यंत कसंबसं पोचलो. ती पुन्हा गोड हसली. अरे बाबा, नशिबान आहात तुम्ही दोघं. जास्त विचार करू नका. मी बाप्पाच्या हुकमाचा अंमल करती आहे. माझा लेक आणि सून योच रस्त्यावर वेळेवर मदत मिळाली नाही म्हणून तडफडत गेली र. तेव्हापासून ह्योच काम करती आहे. आता लवकर जा, गाव जवळ करा. लेक वाट बघत असेल. पळा की र लेकरांनो. आम्हा दोघांच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. आम्ही गाडीत बसलो आणि कर्जतकडे गाडी काढली. मी रिअर व्ह्यू मिररमध्ये बघितलं. ट्रक केबिनमध्ये 3 माणसं स्पष्ट दिसत होती, पण मावशी मात्र नव्हती. माझा मेंदू विचार करण्यापलीकडे गेला होता. याची चर्चा मी अगदी हिच्यासोबत सुद्धा केली नाही. तेवढ्यात मोबाईल खणखणला. नेटवर्क आलं होतं आणि कॉल मुलीचाच होता. पप्पा कुठे आहात? अगं जस्ट 10 मिनटात पोचतोच आम्ही. आता कर्जतचे स्ट्रीट लाईन्स आम्हाला स्पष्ट दिसत होते. मावशीने दिलेला गुलाबाचा गुच्छ आमच्याकडे बघून हसत होता. धन्यवाद. तर रसिकांनो, ही होती श्रीयुत भोजराज ढोले यांची मुरबाडची मावशी ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा. तसंच ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.